ही फक्त माझीच नाही आहे, सगळ्याच बागायतदारांची आहे जो ज्यांचा मेबहर आहे. तर आपल्याला 15 दिवसापूर्वी असं वाटत होतं की ह्या प्रकारच्या कळ्या ज्या आहेत ह्या आता सेट होतील पुढच्या 10-12 दिवसात. परंतु हे वातावरण खराब झाल्यामुळे आपली ड्रॉपिंग झालेली आहे बागेची. बघा, म्हणजे जी ह्या प्रकारची जी कळी एक 50 जी कळी झाडाला होती ही पूर्ण ड्रॉपिंग झालेली आहे. तर ह्या समस्येवरती काल गुरुपौर्णिमा होती. आमचे गुरुवर्य श्री भागवतभाऊ पवार यांचे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि सदर विषयावरती त्यांच्याशी चर्चा केली. त्या चर्चेनंतर आता त्यांनी जे आहे थोडंसं शेड्यूलमध्ये बदल करून मला ह्या प्रकारचा त्यांनी शेड्यूल स्प्रे दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रोवर पूर्वा कंपनीचं जे आहे यामध्ये कंटेन्स ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड आहे. तर मला 300 लिटर पाणी लागतं. 300 लिटर पाण्यासाठी असे 3 डबे म्हणजे 750 ml. दुसरी गोष्ट जे फ्लॅनोफ्लिक्स जे आहे यामध्ये अल्फा नेफ्थाइल ॲसिटिक ॲसिड 4.5% SL फॉर्ममध्ये आहे. हे PGR आहे मित्रांनो, प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर आहे. तर हे 100 ml. चिलमिक्स कॉम्बी मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर जे आहे हे जे आहे हे 350 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट. यामध्ये बघा सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. यामध्ये मॅग्नेशियम आहे, गंधक आहे आणि ह्यामध्ये हे ड्रीप किंवा स्प्रेसाठी योग्य आहे. तर हे 1 किलो आहे मित्रांनो. असे 4 प्रकारचे जे स्प्रे आहेत हे भाऊने आता फवारण्यासाठी दिलेले आहेत, जेणेकरून आपल्या डाळिंब झाडांना पुन्हा चांगल्यापैकी स्ट्रोक मिळेल आणि जी काय मादी जी कळी गळाली ही पुन्हा विकसित होण्यासाठी झाडांना मदत होणार आहे. तर ही ट्रीटमेंट आता सध्या मी करतो आहे. तर असेच आपण ही ट्रीटमेंट करावी, माहितीदार माणसांशी, तज्ज्ञांशी वगैरे योग्य सल्ला घेऊन आपण आपल्या बागेला, कारण ही परिस्थिती फक्त आज सध्या माझ्याच बागेत नाही आहे, सर्वांच्याच बागेत आहे ज्यांच्या मेबहरच्या बागा आहेत. तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डाळिंब बागायतदार या चॅनेलला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनेल आपला सबस्क्राईब करा. धन्यवाद.